नमस्कार मित्रांनो, आज आपण सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांच्या प्रकरणाबद्दल जाणून घेणार आहोत। हे प्रकरण पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावर घडले। 18 जून 2026 रोजी केतन अग्रवाल यांच्या दरीत पडून मृत्यू झाला। सुरुवातीला हा अपघात असल्याचे वाटले, मात्र तपासापुढे गेल्यानंतर पोलिसांनी हा अपघात नसून कथित खून असल्याचा दावा केला। तपासादरम्यान पोलिसांनी सिया गोयल आणि आणखी एका व्यक्तीला अटक केली। पोलिसांच्या म्हणण्यानुसार सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांचा साखरपुडा झाला होता आणि काही महिन्यात त्यांचे लग्न होणार होते, मात्र दोघांमध्ये काही कारणांमुळे मतभेद निर्माण झाले होते, असा तपासात दावा करण्यात आला आहे। तपासादरम्यान पोलिसांनी मोबाईल कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि इतर पुरावे तपासले, त्यानंतर अटक करण्यात आले। या घटनेनंतर हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रासह देशभर चर्चेचा विषय बनले। सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या, मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि न्यायालयाचा अंतिम निर्णय अद्याप आलेला नाही। त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवण्याचा अधिकार फक्त न्यायालयाचाच आहे। या प्रकरणाबाबत पुढे काय घडले याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटते? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हॉइस ट्रॅव्हल आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।